Question number 29. IQs, intellectual quotient. IQs are normally distributed with mean 100, and standard deviation is 15. And standard deviation 15. Find the probability that a randomly selected person has an IQ more than 130, आणि दुसरी कंडिशन दिली आहे an IQ between 85 and 115. IQ between 85 and 115 असे हे दोन कंडिशन तुम्हाला दिलेले आहेत. एरिया दिलेली आहे तुम्हाला, एरिया ऑफ 2 दिलेला आहे आणि एरिया ऑफ 1 दिलेला आहे. एरिया तुम्हाला द्यावंच लागतं प्रॉब्लेम मध्ये, आलं का लक्षात? एरिया जो आहे ना तो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये द्यावाच लागतो. ओके, सो गिवन लिहा, ट्राय करा सगळ्यांनी. स्वतः ट्राय करा. बघा, गिवन लिहा. गिवन IQs are normally distributed with mean म्हणजे काय? m दिलेला आहे. m is equal to काय आलं? 100. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे कोण? सिग्मा. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्माची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. किती दिली आहे? 15. सिग्मा इक्वल टू 15. Find the probability that a randomly selected person has. बघा, एवढं तर तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे. ओके, सोल्युशन. कुठलं? पर्सन हॅज सोल्युशन. ओके, फर्स्ट कंडिशन काय बघा? फर्स्ट कंडिशन काय म्हटलंय? अन IQ मोर दॅन 130. तुम्ही सांगा काय घेणार तिथं? विचार करा. 6 मार्काला प्रॉब्लेम आहे, पण काय गिवन आहे हेच कळत नाही बऱ्याच जणांना. ते कळायला पाहिजे. सांगा, तुम्ही सांगा काय घेणार? IQ मोर दॅन 130 म्हटल्यावर काय घेणार तुम्ही? कशाची व्हॅल्यू दिली ती तुम्हाला? x ची व्हॅल्यू. बरोबर. ही जे काय दिलेलं असतं ना, काय फाइंड करायचं तुम्हाला, ते x ची व्हॅल्यू असते. म्हणजे IQ मोर दॅन 130 म्हणजे काय? x ग्रेटर दॅन 130. ही झाली तुमची पहिली कंडिशन. x ग्रेटर दॅन 130 ही झाली काय? फर्स्ट कंडिशन. बरोबर. 2 काय झेडचा आन्सर आलं का? झेडचा आन्सर 2 येतं का? मग आता x ची व्हॅल्यू 130 घ्यायची आणि झेड काढा. देअरफॉर z इज इक्वल टू काय? x मायनस m अपॉन सिग्मा. x काय? 130 मायनस m म्हणजे 100 अपॉन सिग्मा किती आहे? 15 आहे. म्हणजे z ची व्हॅल्यू येते 2. चेक करा सगळ्यांनी. z ची व्हॅल्यू आली 2. बरोबर. z ची व्हॅल्यू आली 2.
झेड ची व्हॅल्यू 2 आली म्हणजे काय, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 2, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 2 ची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे. डायग्राम मध्ये दाखवा. डायग्राम मध्ये झेड आन्सर +2 आलं ना, +2 म्हणजे 0च्या इकडे जाणार ते, म्हणजे झेड इक्वल टू काय आलं, 2 आलं. आणि काय म्हटलंय, मोर दॅन असलं तर त्याच्या पुढचा एरिया पाहिजे असतो आपल्याला, हा एरिया पाहिजे ना, हा एरिया आपल्याला पाहिजे. मग काय करणार तुम्ही, टोटल एरिया जो आहे हा एवढा टोटल एरिया किती असतो, 0.5, आणि तुम्हाला त्यांनी Z2 एरिया ऑफ 2 दिलेला आहे ना, म्हणजे हा जो मधला एरिया आहे तो किती आहे, 0.4772 आहे, 0.4772 आहे, बरोबर. ठीक आहे, मग इथे काय येणार, 0.5 मायनस 0.4772 करा कॅल्क्युलेशन, आन्सर सांगा, कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर फाइंड आउट करा. 0.0228 आन्सर येतो बघा. येस, बरोबर आहे, 0.0228. समजलं का काय आहे ते, 0.0228 चेक करा सगळ्यांनी. 0.0228 इज द प्रोबॅबिलिटी, करेक्ट. नेक्स्ट, आता सेकंड कंडिशन तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा काय. सेकंड कंडिशन जी आहे ते तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. काय व्हॅल्यू घेणार तुम्ही तिथं, सेकंड कंडिशनला काय व्हॅल्यू घेणार सांगा. करा कॅल्क्युलेशन सगळ्यांनी स्वतः. सॉल्व्ह करा. नाही बघा, त्यांनी काय म्हटलंय, एन आय क्यू बिटवीन 85 अँड 115, म्हणजे काय, 85 पेक्षा जास्त पाहिजे आणि 115 पेक्षा कमी पाहिजे. मग दोन एरिया येणार, दोन एरिया ऍड करायला लागणार तुम्हाला. काय म्हटलं इथं, IQ बिटवीन 85 अँड 115, म्हणजे केस नंबर 2 जी आहे ती अशी येणार, 85 लेस दॅन x लेस दॅन 115, बरोबर आहे का. x ची व्हॅल्यू 85 पेक्षा मोठी पाहिजे आणि 115 पेक्षा कमी पाहिजे, बरोबर. ठीक आहे, मग आता काय करा, एकदा x 85 घ्या आणि z काढा, एकदा x 115 घ्या आणि z काढा. करा कॅल्क्युलेशन. फॉर x इक्वल टू 85, फॉर x इक्वल टू 85 z ची व्हॅल्यू काढा, x मायनस m अपॉन सिग्मा. m आणि सिग्मा तर सेमच राहणार मागच्या प्रॉब्लेम सारखं, जी व्हॅल्यू दिली ती -1. x ची व्हॅल्यू किती आहे, हा x 85 आहे, 85 मायनस m, m आहे 100 अपॉन 15, मायनस 100 अपॉन 15. सो z ची व्हॅल्यू किती आली, -1 आली ना, z ची व्हॅल्यू आली -1. सेम फॉर x इक्वल टू 115, सेम फॉर्म्युला, zx मायनस m अपॉन सिग्मा, म्हणजे 115 मायनस 100 अपॉन 15. सांगा z ची व्हॅल्यू.
झेड ची व्हॅल्यू हा 1, झेड ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार, झेड ची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे, मग आता तुम्ही सोडवा पुढे आणि मला सांगा काय आहे आन्सर. तुमचं तुम्ही सोडवून मला आन्सर सांगा काय आहे. तर प्रोबॅबिलिटी काढायची. Therefore probability of -1 लेस दॅन z लेस दॅन 1 याची प्रोबॅबिलिटी तुमचं तुम्ही काढा आणि मला आन्सर सांगा काय आहे. स्टार्ट. झेड काय आलं 1 आणि -1 आलं बरोबर. चला हे तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा त्याचं काय आहे. याच्या पुढे आता अर्ध निम्म तर मी सोडवूनच दिलाय तुम्हाला. याच्या पुढे काय करायचं तुम्ही डोकं लावा तुमचं आणि मला काय आन्सर येतं तेवढं सांगा. बोला आन्सर काय आलं. आन्सर काय आलं सांगा, मी नाही सोडून देणार आता. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. डायग्राम मध्ये दाखवा ते झेडची व्हॅल्यू आणि सॉल्व्ह करा. मला फायनल आन्सर सांगा. फायनल आन्सर काय आहे तेवढं सांगा. बोला. हे 6 मार्क त्यालाच आहे. हे कॅल्क्युलेशन कोण पण करतंय व्हॅल्यू दिल्यावर. व्हॅल्यू काय घ्यायची आणि काय कॅल्क्युलेशन करायचं ते याला महत्व आहे. समजून घ्या. काय करणार सांगायला. आहे की दिले की. आहे सगळं दिलेलं आहे. मला फायनल आन्सर सांगा. तुम्ही काय करायचं ते करा. फायनल आन्सर मला सांगा. हे दिले तुम्हाला. एरिया ऑफ 1 दिलेला आहे आणि हे तुमचं झेडचे 2 व्हॅल्यू झालेले आहेत. काय करणार असं सोडवलंय सेम प्रॉब्लेम मागे. नवीन आहे असं नाही, असं सेम प्रॉब्लेम मागे सोडवलेला आहे. बोला. बोला पटकन. पटकन तुमचं तुम्ही सोडवायचं. मी सांगणार नाही. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. किती आहे ते सांगा. सांगा. 0.1587. वेट वेट वेट. नाही 0.1587 तर येत नाही. पुढं नाही येत. नाही. बघू तुम्ही सॉल्व्ह करा. चला सांगा मला आणि काय आहे ते सांगा. 6 मार्क आहेत बघा. एवढं प्रॉब्लेम आहे. 6 मार्क कशाला आहेत. बुद्धीला आहे. टॅलेंट तुम्ही वापरायचं. IQ 0.1587 तर येत नाही. काय करायचं सांगा. नाही. काय म्हणला. चला मी आणि एक तुम्हाला हिंट देतो. Z इक्वल टू -1 आलंय की नाही. Z इक्वल टू -1 म्हणजे इथं आलं. Z इक्वल टू -1 आणि Z इक्वल टू काय आलं +1 ना. +1 म्हटल्यावर इथं आलं Z इक्वल टू +1. मग आता तुम्ही सांगा. आताच आपण सोडवलाय प्रॉब्लेम असा.
काय हे दिलंय की 85 पेक्षा जास्त आणि 115 पेक्षा कमी. हा, इन बिटवीन 85 अँड 115. करा कॅल्क्युलेशन, मी सांगतोच तुम्हाला आन्सर, मला तुम्ही सांगा काय. मी व्हॅल्यू दिल्यावर आन्सर तुम्ही काय कॅल्सी मध्ये टाकता आणि सांगता मला. मग नाही, आत्ता सेम आत्ताच प्रॉब्लेम सोडवला असा एक, मग कालच्या लेक्चरला सोडवलाय आपण. Z-1 पासून Z1 पर्यंत एरिया तुम्हाला घ्यायला लागेल. म्हणजे हा एरिया घ्यायला लागणार, हा एरिया तुम्हाला घ्यायला लागणार आणि हा एरिया तुम्हाला घ्यायला लागणार, हा एरिया तुम्हाला घ्यायला लागणार. ओके, दोन एरिया तुम्हाला ऍड करायला लागतील. करा कॅल्क्युलेशन. 0.1587 तर येत नाही. आता तर सांगा, आता सांगा. काल ऍबसेंट होते त्यांना समजणार नाही ते, काल जे ऍबसेंट होते त्यांना समजणार नाही, जे प्रेझेंट होते त्यांना समजेना, ऍबसेंट असलेल्यांना काय समजणार आहे. सांगा. करा कॅल्क्युलेशन. आता सांगा काय येणार. बोला. हे तुम्हाला एरिया पण दिलेला आहे तिथं, दोन्ही एरिया ऑफ 2 पण दिला, एरिया ऑफ 1 पण दिलेला आहे. सांगा आन्सर पटकन सांगा. एवढा वेळ लागतोय, एवढा वेळ लागतोय का सांगा. बोला. 0.1587 तर येत नाही. बाकीच्यांना काय सांगा, बोला पटकन. चला, एवढा वेळ लावत असेल तर मग काय उपयोग नाही, मीच देतो आन्सर. मग 6 मार्क तुम्ही घालवणार. चला, हा एरिया 0 to 1, -1 असू दे किंवा +1 असू दे, सेमच एरिया तुम्हाला दिला ना त्यांनी. किती आहे? 0.3413. हा एवढा व्हाईट कलरचा एरिया किती आहे? 0.3413 आहे. प्लस हा एरिया पण ऍड करायला लागणार 0.3413. दोन्ही एरिया ऍड करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. फिनिश. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. दोन्ही एरिया ऍड करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 0.6826. तेच मी दिल्यावर तुम्ही सांगताच मला आन्सर लगेच. कॅल्सी मध्ये टाकून कोण पण आन्सर सांगते. हा, ते झालं ना तुमचं. झेडचं आन्सर -1 आलं, +1 आलं. मग हे समजायला पाहिजे, लक्षात घ्या, नाहीतर मग अवघड आहे सगळं. 4 मार्क गेले तुम्हाला. MSBT मार्क द्यायला बसलंय, तुम्ही घे ना, होय का नाही. तुम्ही घे ना, त्याला MSBT काय करणार. हा, तर मी दिल्यावर तुम्ही टाईप करून मला आन्सर सांगताय, त्याला काय उपयोग आहे. तुम्हाला एवढा वेळ मी आन्सर सांगा म्हणून सांगायला लागलोय, तर एक पण उत्तर देईना. म्हणजे दोन्ही कंडिशन सोडवल्या. होय, 2 कंडिशन आहेत रे ह्याच्यात. पहिली सोडवली तर दुसरी आहे. चलो नेक्स्ट. 6826 येत आहे. ओके, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. नेक्स्ट, हे 2 कंडिशन दिलेले तुम्हाला. ही पहिली कंडिशन होती एन IQ मोर दॅन 130 आणि एन IQ बिटवीन 85 अँड 115. मग हे मोर दॅनचं काय सोपंच आहे. आता पुढचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा स्वतः. IQ म्हणजे इंटेलेक्च्युअल कोशंट, बुद्धी, माणसाची बुद्धी. IQ लेवल म्हणतो की नाही आपण, IQ लेवल
आईन्स्टाईनचा आयक्यू लेवल सगळ्यात जास्त होता, सगळ्यात हुशार प्राणी आईन्स्टाईन. बटाटे. अरे प्रयोग करायचा ना माणूस, ते प्रयोग करायचं, त्याला देवानच बुद्धी दिलेली. काय का आपल्याला पण बुद्धी दिल्या देवानं, आपण वापर करत नाही. आपण लवकर येत नाही क्लासला, कायम उशिरा येतो. कधीतरी लवकर येतो का आपण क्लासला? हा होय, मी कुठं काय म्हणलंय, बाकीची पण आहेतच की. नाही नाही, काय सांगू नको ते, काय तू स्टोरी तयारच असते तुझी. चला, क्वेश्चन नंबर, तुझं सांगत नाही मी, बाकीचे पण जे लेट येतात सगळ्यांना सांगायला लागले. देवानं प्रत्येकाला बुद्धी दिली, त्याचा वापर करायला पाहिजे ना आपण. वापरच करत नाही म्हटल्यावर आता त्याच्यात काय बटाटे ठेवायचे, काय बोलणार. चला लिहा. क्वेश्चन नंबर 30, राईट डाऊन. weight of 4000 students. weight of 4000 students are एक मिनिट. हॅलो, याला प्रॅक्टिस पाहिजे. हे एवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही, याला प्रॅक्टिस पाहिजे. आता हे तुम्ही सोडवायचं स्वतः गणित, हे तुम्ही स्वतः सोडवायचं. आता घ्या प्रॉब्लेम घ्या. weight of 4000 students are found to be normally distributed, are found to be normally distributed with mean 50 kgs, with mean 50 kgs and standard deviation 5 kgs, and SD म्हणजे standard deviation 5 kgs. Find the number of students. Find the number of students. Find the number of students. First number, less than 45 kgs. Less than 45 kgs. And second number, between 45 and 60 kgs. Between 45 and 60 kgs. ठीक है. Therefore एरिया दिलाय, एरिया ऑफ वन दिलेला आहे 0.3413. ओके. आणि एरिया ऑफ टू दिलेला आहे 0.4772. 0.4772. चला सॉल्व करा, स्वतः सॉल्व करा. हे गिवन लिहा. चला
गिवन काय काय दिलेले हा काय डायरेक्ट झेड काढला कॅल्क्युलेशन करा पहिला डायरेक्ट कुठलं काय काढलंय गिवनल्या गिवन एम एम ची व्हॅल्यू सांगा 50 एम म्हणजे मीन बघा मीन दिलंय का मीन 50 केजीस म्हणजे 50 बरोबर आहे एम ची व्हॅल्यू येणार 50 केजी करेक्ट पुढं एसडी म्हणजे सिग्मा 45 कुठे फाय सरळ सरळ दिलं इथं स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे 5 केजी सरळ सरळ दिलं स्टँडर्ड डेव्हिएशन किती 5 केजीस नेक्स्ट पुढं चला पहिली कंडिशन लेस दॅन 45 केजीस काय वापरणार सांगा एक्स ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही सांगा बोला एक्स ची व्हॅल्यू 45 घेणार बरोबर आहे व्हेरी गुड सॉल्व करा आणि सांगा मला आन्सर एक्स ची व्हॅल्यू काय घेणार 45 घेणार बरोबर आहे का पहिली कंडिशन काय दिली आहे बघा त्यांनी फर्स्ट कंडिशन काय दिली आहे लेस दॅन 45 केजीस म्हटलंय का लेस दॅन 45 केजीस म्हणजे एक्स लेस दॅन 45 एक्स हा एक्स लेस दॅन 45 हा एक्स लेस दॅन 45 मग एक्स ची व्हॅल्यू 45 घ्या आणि झेड ची व्हॅल्यू काढा -1 बरोबर आहे काय 8 कसं आलं 8 कसं काय झेड इज इक्वल टू काय येणार एक्स मायनस एम अपॉन सिग्मा एक्स किती आहे 45 मायनस एम किती आहे 50 अपॉन 5 सो झेड चा आन्सर येतो -1 झेड इक्वल टू -1 चला प्रोबॅबिलिटी काढा झेड लेस दॅन -1 झेड लेस दॅन -1 आन्सर सांगा आन्सर सांगायचं किती आहे बोला प्रोबॅबिलिटी झेड लेस दॅन -1 चा आन्सर सांगा 0.1587 व्हेरी गुड करेक्ट आन्सर 0.1587 कसं काढलं बघा झेड -1 आहे ना -1 म्हणजे इथं आहे झेड इक्वल टू -1 बरोबर आहे का आणि लेस दॅन म्हणजे याच्या मागचा एरिया तुम्हाला काढायचा आहे हा एरिया काढायचा तुम्हाला म्हटल्यावर काय करणार 0.1587 इज करेक्ट आन्सर गुड त्याला इंटू एन न मल्टिप्लाय करा एन म्हणजे 4000 हे 4000 काय दिलेलं आहे एन दिलेला आहे एन 4000 हे एन आहे मग आता हे 0.5 आहे आणि झेड इक्वल टू -1 म्हणजे किती आहे हा एरिया किती आहे -1 असू दे नाहीतर +1 असू दे एरिया ऑफ 1 दिलेला आहे की नाही 0.3413 0.3413 म्हणजे 0.5 मधून एवढं मायनस करायचं आता हे समजायला पाहिजे सगळ्यांना कशाचं हा हे काय येणार बघा 0.5 मायनस 0.3413 मग किती आलं हे आन्सर याचा आन्सर किती आलं
0.1587 आलं. 0.1587 ही झाली प्रोबॅबिलिटी. तुम्हाला काय म्हणलंय, फाइंड द नंबर म्हटले ना, नंबर. मग काय येणार, therefore number of students having weight less than 45 kg, having weight less than 45 kg, less than 45 kgs काय करणार, हे जे काय प्रोबॅबिलिटी आले त्याला n नी मल्टिप्लाय करा. जी काय प्रोबॅबिलिटी आली ना तुमची ही, त्याला n नी मल्टिप्लाय करा 4000 नी. म्हणजे काय येणार, 0.1587 इंटू 4000 करा. किती येतं सांगा, आन्सर सांगा किती येतं. 634.8 बरोबर. 634.8 बरोबर आहे का. 634.8 येतं, चेक करा सगळ्यांनी. 634.8 म्हणजेच किती नंबर झाले, 635. कळालं का. म्हणजे 4000 नंबर ऑफ स्टुडंट्स पैकी 635 नंबर ऑफ स्टुडंट्स असे आहेत ज्यांचा वेट 45 kg पेक्षा कमी आहे. ज्यांचं वेट काय आहे, वजन 45 kg पेक्षा कमी आहे. कळालं का. बोला. तसं आता तुम्ही सेकंड कंडिशनचं मला आन्सर सांगायचं काय येत. बास, ह्याच्या पलीकडे काय पडत नाही, काही पडत नाही. आपण जेवढे व्हरायटी घेतलं त्याच्या बाहेरचं काही पडत नाही, हे फिक्स करून जायचं. आणि हेच कंडिशन विचारतात सारखं, या कंडिशनच्या बाहेर जात नाही. तुम्ही ते लक्षात ठेवा. 45 आणि 60 बरोबर आहे की. मला सगळं करून प्रोबॅबिलिटीचा आन्सर सांगा. फायनल मला प्रोबॅबिलिटीचा आन्सर सांगा. केस नंबर 2 आता वापरायची. केस नंबर 2 बघा, लक्ष द्या. ओके, लक्ष द्या. आता हे सगळ्यांना समजायला पाहिजे. केस नंबर 2 काय म्हणलंय बघा तुम्ही. केस नंबर 2 काय म्हटलंय, बिटवीन 45 अँड 60 kg. म्हणजे विद्यार्थ्यांचं जे स्टुडंटचं वेट आहे ते 45 पेक्षा जास्त पाहिजे आणि 60 पेक्षा कमी पाहिजे. कळालं का. 45 म्हणजे लिहिताना कसं लिहायचं ते, 45 लेस दॅन x लेस दॅन 60. 45 मध्ये x ठेवायचं 0.8185 बरोबर आहे. त्याला इंटू 4000 करा, इंटू 4000 करा त्याला. 3817 नाही, चेक करा. बरोबर, करेक्ट. 3817.6 तर येत नाही. आर्यन चेक करा, सॉल्व करा. बघा आता काय करायचं, एकदा x ची व्हॅल्यू 45 घ्यायची. फॉर x इक्वल टू 45, फॉर x इक्वल टू 45 z ची व्हॅल्यू काढायची. z इक्वल टू x मायनस m अपॉन सिग्मा. x ची व्हॅल्यू इथं पुट करा, x ची व्हॅल्यू पुट करा इथं. x किती आहे 45,
मायनस एम, एम किती आहे, एम आहे 50 मायनस 50 अपॉन सिग्मा, सिग्मा आहे 5, सिग्मा इज 5, किती आन्सर आहे त्याचं, -1 आन्सर आहे. झेडचा आन्सर आला -1, चेक करा सगळ्यांनी. आता तसं फॉर x इक्वल टू 60, एकदा हे 60 पुट करायचं, परत झेडचा फॉर्म्युला सेम, झेड इज इक्वल टू एक्स म्हणजे 60 मायनस 50 अपॉन 5, हे किती येतं, 2 येतं, +2 ना, +2, +2 आलं बरोबर. मग आता काय चुकलंय बघा, आर्यन काहीतरी चुकलेलं आहे बघा. झेड इक्वल टू -1 आलं, झेड इक्वल टू -1 म्हणजे इथं आलं, मायनस म्हणजे 0च्या लेफ्टला येणार आणि प्लस म्हणजे 0च्या राईटला, म्हणजे झेड इक्वल टू 2 झालं. मग आता परत तुम्हाला ह्या दोघांच्या मधला एरिया घ्यायचा, ऍड करायचा, ह्या दोघांमधला एरिया तुम्हाला ऍड करायला लागणार बरोबर. मग आता हा एरिया तुम्हाला घ्यायला लागेल, असा हा एवढा एरिया घ्यावा लागेल, प्लस हा एरिया तुम्हाला एवढा घ्यायला लागेल, बरोबर आहे. मग काय होणार बघा, लक्ष द्या, हे 6 मार्क मिळवून देणार आहे तुम्हाला फिक्स. Therefore probability of -1 लेस दॅन झेड लेस दॅन 2 म्हणजे काय येणार, हा एरिया, एरिया ऑफ -1 प्लस एरिया ऑफ 2. इन बिटवीन म्हटलं का नाही, ऍडिशन करायचं दोघांचं. इन बिटवीन म्हटलं किंवा ह्याच्यापेक्षा जास्त आणि ह्याच्यापेक्षा कमी असं जर म्हटलं तर ऍडिशन करायचं, सिंपल. मग एरिया ऑफ -1 दिलं ना तुम्हाला, -1 असू दे नाही तर +1 असू दे, दिलेलं आहे. -1 किंवा +1 काय पण असू दे, किती दिलंय, 0.3413, 0.3413 दिलेलं आहे, प्लस एरिया ऑफ 2 पण दिलेला आहे, सगळं दिलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये. हा सेम आलं तर ना, मगाशी काय होतं, -1 आणि +1 होतं, हा 1 होतं म्हणून सेम एरिया घेतला. इथं -1 आणि इथं 2 आहे, मग काय येणार, 0.4772, 0. बरोबर आहे की मग 0.8185, 95 कुठून आलं, 0.8185, दोन्ही सेम एरिया घ्यायचे नाहीत. मगाशी आपण दोन्ही सेम एरिया का घेतलेले, लक्ष द्या, कन्सेप्ट समजून घ्या, उगाच रट्टा मारू नका. हे बघा इथं काय आलेलं, -1 आणि +1 आलेलं, म्हणजे इथं काय करायला लागत होतं तुम्हाला, एरिया ऑफ -1 प्लस एरिया ऑफ 1, बरोबर ना. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला असं करायला लागत होतं, -1 असू दे +1 असू दे, एरिया सेमच आहे. पण आता तसं आलेलं नाहीये, आता तसं आलंय का नाही, इथं एरिया ऑफ -1 वेगळा आहे, एरिया ऑफ +2 वेगळा आहे. याचा एरिया ऑफ -1 असू दे +1 असू दे तुम्हाला दिलेला आहे 0.3413 आणि एरिया ऑफ 2 दिलेला आहे तुम्हाला 0.4772, ऍड करायचा, फायनल आन्सर तुमचा आलं 0.8185. चला 0.8185 आलं, त्याला इंटू काय करा, नंबर ऑफ स्टुडंट्स, काय नाही जस्ट असं लिहायचं, एवढं वाक्य लिहिण्यापेक्षा असं लिहा, देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स एवढं लिहिलं तरी चालतं. त्याची प्रोबॅबिलिटी किती आली, 0.8185 इंटू n करा, 4000, किती येत आहे, किती येतं, 3274. दिस इज करेक्ट, 3274 इज द करेक्ट. समजलं का, म्हणजे 3274 नंबर्स किंवा स्टुडंट्स, एवढे स्टुडंट्स आहेत
ज्यांचं वजन 45 पेक्षा जास्त आहे आणि 60 पेक्षा कमी आहे. कळालं का नाही? बोला, आणि काय डाऊट आहे सांगा. डाऊट बोला का. थांबा थांबा एकच मिनिट. काय डाऊट आहे सांगा आता. डाऊट काय आहे सांगा. डन, क्लिअर, ओके, बर, ठीक आहे. कुठलं मागचं पाहिजे हे. तुला काय डाऊट आहे सांग. आता लास्ट प्रॉब्लेम घेणार म्हणजे आपला पूर्ण M2 चा सिलेबस संपतो. लास्ट प्रॉब्लेम, एक लास्ट प्रॉब्लेम घेणार, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. चालतंय चालतंय चालतंय. नेक्स्ट, चलो लास्ट क्वेश्चन ऑफ M2. बाय बाय कुठं, पास झाल्यावर बाय बाय. पास नाही झालं तर EGM आहे की. आता कंटिन्यू EGMच घ्यायचं आपण. आता उद्यापासून कंटिन्यू EGMच होणार. क्वेश्चन नंबर 31 घ्या. लास्टला अजून आपण रिव्हिजन घेणार आहे. ही रिव्हिजन वेळी तुम्हाला सांगतो काय करायचं. ज्यांना पास व्हायचं आहे त्यांना सांगतो एवढंच करून जायचं. पास होतो तुम्ही. हा, नवमांना पास होत नाही. मी सांगतो तेवढं तर करतोय तर पास होतो. M1 ला काय केलं तेवढंच केला आणि पास झाला. देऊ ट्रिग्नोमेट्री सोडला. हा, तेच की. मग M2 ला पण मी जेवढं सांगतो तेवढं करायचं. ज्यांना पास व्हायचं आहे, ज्यांना स्कोअर करायचं त्यांनी सगळं करायला पाहिजे. ते पण मी तुम्हाला नंतर सांगतो. आणि 15 तारखेला टेस्ट द्यायचे सगळ्यांनी फुल. या 15 मार्चला म्हणजे नेक्स्ट संडेला फुल सिलेबस वर टेस्ट द्यायची. जसे MSBT ची टेस्ट असते 70 मार्कची, तशी पूर्ण फुल सिलेबस वर टेस्ट द्यायची. ज्यांना इथं येऊन ऑफलाईन देणं शक्य त्यांनी इथे येऊन द्या. ज्यांना ऑफलाईन येऊन इथं देणं शक्य नाही त्यांनी प्रामाणिकपणे स्वतः 3 तास बसून. आता शेवटी तुम्हाला तुमचं कॅलिबर काढायचं आहे. तुम्ही कॉपी केला, तुम्हाला किती येते तुम्हाला समजणार नाही. मला फसवून तुम्ही इथं आउट ऑफ मार्क पाडून मी काय तुम्हाला तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस देणार नाही. बरोबर आहे का. मी तुम्हाला असं गोल्ड देणार नाही 1 kg. तुम्हाला किती येतं हे तुम्ही बघायचं आहे. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी इथं या, मी इथं आहे सुपरविजन करायला. ज्यांना पॉसिबल नाही, जे लांबचे आहेत, त्यांनी स्वतः 3 तास टायमिंग लावायचं, प्रॉपर न बघता सॉल्व्ह करायचं. त्यात तुमचा फायदा आहे, माझा फायदा नाही, लक्षात घ्या. कळालं का. ते 15 तारखेला तुमची टेस्ट होईल. ठीक आहे, कळालं. चला पुढं. तर लास्ट गणित घेतो मी. क्वेश्चन नंबर 31 रिव्हिजन. मग त्याच्यानंतर आपलं रिव्हिजन होणार. UT2 झाल्यावर तुमची UT2 28 मार्च पासून 2 तारखेपर्यंत आहे. 28 ते 2 तारखेपर्यंत UT2 आहे. 2 तारखेनंतर तुमची रिव्हिजन चालू होणार आपली क्लासची. ठीक आहे. रिव्हिजन आपण सगळं पहिल्यापासून परत घेणार. रिव्हिजन. चलो क्वेश्चन लिहून घ्या. पुढे लक्ष द्या. 23 पासून टाइम टेबल आहे. अजून टाइम टेबल आता येईल एक या महिन्यात किंवा पुढच्या 10-15 दिवसात टाइम टेबल येईल. टेंटेटिव्ह टाइम टेबल येईल. तुमचा आता एक्सटर्नल ओरल कधी आहे माहिती आहे का. 8 एप्रिल पासून ते 14, 15, 16 पर्यंत एक्सटर्नल ओरल आहे. आणि 23 एप्रिल पासून तुमचे एक्झाम स्टार्ट आहेत. UT2 नाही, UT2 तुमचे आता आहे 28 मार्च. UT2 ही तुमची 28 मार्च ते 2 एप्रिल. आणि मेन MSBT ची जी एक्झाम आहे, थेरी रिटर्न एक्झाम, ती तुमची 23 एप्रिल पासून चालू आहे
16 मे पर्यंत. आता मी काय करणार, आता टाइम टेबल आल्यावर कळणार ना बाहेर. चलो नेक्स्ट. इन अ सर्टन एक्झामिनेशन, क्वेश्चन घ्या, 1 मिनिट थांबा. Yeah. In a certain examination, क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. In a certain examination, 500 student appeared. 500 student appeared. Full stop. Mean score is 68. Mean score is 68 and standard deviation SD 8. Assuming data are normally distributed. Assuming data are normally distributed. Assuming data are normally distributed, find the number of students. Find the number of students. Find the number of students scoring first number less than 50, less than 50. Second number more than 60, more than 60. तर तुम्हाला एरिया दिलेला आहे. area of 2.25, area of 2.25 हा आहे 0.4878, कॉमा area of 1 हे आहे 0.3413, 0.3413. चला सॉल्व करा सगळ्यांनी, सॉल्व करायचं आहे. गिवन सांगा. बरोबर. इन अ सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट म्हणजे एन दिलंय, एन किती आहे 500. किती विद्यार्थी होते एक्झामला 500. एन ची व्हॅल्यू 500. मीन स्कोअर दिसतंय का, मीन म्हणजे ऍव्हरेज म्हणजे एम किती दिलं 68 आणि एसडी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच कोण सिग्मा, त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 8. सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे 8. चलो नेक्स्ट. सोल्युशन सॉल्व करा, फालतू बडबड करू नका, सॉल्व करा, मला आन्सर सांग. सोल्युशन पहिली केस काय आहे बघा. फर्स्ट केस लेस दॅन 50 म्हणजे काय घेणार, सोडवा. लेस दॅन 50 म्हणजे काय घेणार, एक्स लेस दॅन 50. बरोबर आहे. झेड ची व्हॅल्यू काढा. झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम अपॉन सिग्मा. एक्स ची व्हॅल्यू किती आहे 50.
सिग्मा किती, सिग्मा 8 किती आलं रे झेड, -2.25 हे झेडचं आन्सर आलं, बरोबर आहे, -2.25 आणि मग प्रोबॅबिलिटीचं आन्सर किती आलं, मायनस किती, नाही 1 पॉइंट कसं येईल, शक्य आहे का, शक्यच नाही. -2.25. चला आन्सर सांगायचं काय आलं, ह्याचा आन्सर काढा आणि आन्सर सांगा काय, बोला प्रोबॅबिलिटीचा आन्सर सांगा. कधी पण लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी 1 पॉइंट मध्ये कधी येत नाही, 1 च्या वर कधी जात नाही, 0 पॉइंट समथिंग ही प्रोबॅबिलिटी यायला पाहिजे. आन्सर सांगा काय, सगळ्यांनी स्वतः सॉल्व्ह करा. 0.0 बरोबर, व्हेरी गुड, व्हेरी गुड, 0.0122 correct answer. This is the correct answer. Therefore, probability of Z less than -2.25 म्हणजे बघा इथं Z ची व्हॅल्यू येणार, बरोबर आहे, -2.25 आला, त्याच्या मागचा एरिया तुम्हाला काढायचा, लेस दॅन म्हटलंय ना त्याने, लेस दॅन म्हटल्यावर हा एरिया तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे 0.5 मधून जो ब्लँक एरिया आहे, एरिया ऑफ -2.25 दिला ना तुम्हाला, मायनस असू दे नाही तर प्लस असू दे, एरिया इथं मायनस आला आणि सर इथं प्लस आहे असू दे, काय फरक पडत नाही. एरिया किती आहे, 0.4878, इथं आलं 0.4878, म्हणजे तुम्ही काय करणार, 0.5 मायनस एरिया ऑफ 2.25 करणार, म्हणजे 0.5 मायनस एरिया ऑफ 2.25 दिलेला आहे तुम्हाला 0.4878. सो प्रोबॅबिलिटी लेस दॅन -2.25 किती आन्सर आहे त्याचा, 0.0122 बरोबर. नंबर ऑफ स्टुडंट्स कुठली, डायरेक्ट हे, मग डायरेक्ट कुठं ते करायचंच आहे, मग हे काय केलं नाहीस, हा म्हणजे ओके ठीक आहे, ठीक आहे चालतंय, हे सगळ्यांना समजावून म्हणून मी केलंय. नंबर ऑफ स्टुडंट्स काय येणार, 0.0122 इंटू एन करा, इंटू 500 किती आलं, 6.1 म्हणजे 6.1 म्हणजे 6 नंबर्स ऑफ स्टुडंट्स आले ज्यांना 50 पेक्षा कमी मार्क पडलेले आहेत, कळालं का. 0.6587 हे काय आलं, हे रॉंग आहे आर्यन, 0.6587 इज रॉंग, ठीक आहे. मला आन्सर सांगा फायनल, बाकी काही सांगू नका, मग मी सांगतो काय चुकलंय काय नाही. प्रोबॅबिलिटी सांगा डायरेक्ट, किती आलं, 0.8 नाही, 0. नाही, हा Z इक्वल टू -1 हे बरोबर आहे, मोर दॅन 60च ना, मोर दॅन 60चा आन्सर पण चुकीचा आहे ते, नाही, बघा लक्ष द्या, आता बघा सेकंड कंडिशन काय आहे, मोर दॅन 60, सेकंड कंडिशन x ग्रेटर दॅन 60 बरोबर का, मग Z ची व्हॅल्यू काढा, x मायनस m अपॉन सिग्मा, x किती आहे 60 मायनस m
60 मायनस 68 अपॉन 8, 60 मायनस 68 अपॉन 8 करा. झेडचा आन्सर काय आला? -1 आला. -1 नाही नाही 8291 तर येत नाही. 8291 पण येत नाही. तुम्ही पहिला प्रॉब्लेम समजून घ्या काय विचारलंय त्यांनी लेस दॅन विचारलेलं नाही. त्यांनी काय म्हटलंय? मोर दॅन म्हटलेलं आहे. मोर दॅन. प्रॉब्लेम समजून घ्या तुम्ही. त्यांनी काय म्हटलंय? एक्स मोर दॅन 60. तुम्ही जे मला आन्सर सांगायला लागलाय ते लेस दॅन 60चं सांगायला लागलाय. जे तुम्ही आन्सर सांगितलं ना आता किती 0.8291 हे लेस दॅन 60चा आन्सर आहे. हा चुकीचं आहे ते. झेड इक्वल टू -1 -1 म्हणजे इथं आलं. बरोबर आहे का? झेड इक्वल टू -1 तर त्यांनी काय म्हटलंय? मोर दॅन 60 म्हटलंय. समजून घ्या प्रश्न काय आहे, क्वेश्चन काय आहे समजून घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे? मोर दॅन 60. लेस दॅन 60 म्हणलं असतं तर तुम्ही काय करणार? लेस दॅन 60 म्हणलं तर हा एरिया काढणार तुम्ही, पण तसं नाही ना. त्यांनी विचारलं नाही. त्यांनी काय म्हटलंय? मोर दॅन. मोर दॅन म्हटलं की त्या लाईनच्या पुढे जायचं, पॉझिटिव्ह कडे जायचं. लेस दॅन म्हटलं की त्या लाईनच्या मागे जायचं. समजतंय का? मोर दॅन म्हटलं की याच्या पुढे जेवढा एरिया आहे तो सगळा एरिया येणार. सगळा एरिया म्हणजे इथून हा जो एवढा पूर्ण एरिया दिसतो ना तुम्हाला, हा सगळा एरिया येणार. समजतंय का काय सांगतोय? त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा. तुम्ही जे मला आन्सर सांगायला ते कशाचं सांगायलाय? लेस दॅन 60चं सांगायलाय. म्हणजे तुम्ही इकडचा एरिया काढायला लागलाय, जे विचारलंच नाही प्रॉब्लेम मध्ये. त्यांनी विचारलंय मोर दॅन 60. मोर दॅन 60 म्हटल्यावर 60 पुट केल्यावर झेडचा आन्सर -1 आला. याचा सगळा पुढचा एरिया तुम्हाला घ्यायचा आहे. मग आता आपल्याला हे तर माहिती आहे हा एरिया किती असतो? एवढा 0.5 असतो. आणि एरिया ऑफ 1 तुम्हाला दिलाय ना का नाही दिलं? दिलेलं आहे. एरिया ऑफ 1 दिलाय तुम्हाला 0.3413 दिलेला आहे. 0.3413 म्हणजे हा एवढा एरिया, इथून एवढा एरिया किती आहे? 0.3413 आहे. मग काय करणार तुम्ही आता? काय करणार सांगा? बोला पटकन. आणि मायनस करणार. फायनल आन्सर सांगा. नाही. अरे तुम्हाला एवढं सगळं सांगितलं तुम्ही आणि परत चुकीचं सांगताय मला. आता ह्याच्या पुढचा मला एरिया काढायचा आहे. इथं सगळं लिहिलंय प्रॉपर. मला आन्सर सांगा तुम्ही. आता मी नाही सांगणार. एवढं सांगून पण तुम्ही चुकीचं सांगताय. परत काय आन्सर येणार सांगा बरं? 0. हा हे बरोबर आहे. हे कसं आलं? 0.8413 इज द करेक्ट आन्सर. काय करायला लागणार तुम्हाला? हा हे समजायला पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन -1 म्हणजे काय येणार? एरिया ऑफ 1 प्लस 0.5 येणार. मग एरिया ऑफ 1 तुम्हाला दिलेला आहे 0.3413 प्लस 0.5 म्हणजे किती आलं हे? 0.8413. समजतंय का? 0.8413. आता त्याला इंटू 500 करा, नंबर ऑफ स्टुडंट्स तुम्हाला मिळतील. इंटू 500 करा, तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट्स मिळतील. Therefore number of students जी काय प्रोबॅबिलिटी आली 0.8413 त्याला कॅपिटल एन नी मल्टिप्लाय करा. एन किती आहे? 500 इंटू 500. फायनल आन्सर काय आला? येस, व्हॉट इज द फायनल आन्सर? 420.65. 420.65 म्हणजेच किती आले? 421
स्टुडंट्स किंवा नंबर्स. हे तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. ठीक आहे. M2 चा पूर्ण सिलेबस आपला संपलेला आहे. सगळा सिलेबस संपला, सगळा पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे, काही राहिलं नाही. सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. पूर्ण आपण सगळं कव्हर केलेलं आहे. आता जे मधून जॉईन झाले त्यांनी मागचे लेक्चर बघायला चालू करा, अजून तुमच्याकडे वेळ आहे. जे मधून जॉईन झालेत मागचे सगळे टॉपिकचे लेक्चर ऍपवर आहेत. हा, ते करून देतो. ठीक आहे. जे मधून जॉईन झालेत किंवा ज्यांना कुठला टॉपिक अवघड जातोय त्यांनी मागचे लेक्चर रिपीट बघायला चालू करा. आणि सेम अभ्यास करायचं म्हणजे काय, सेम प्रॉब्लेम रिपीट सॉल्व्ह करायचं न बघता. आपण जे वहीमध्ये प्रॉब्लेम घेतले तेच सेम प्रॉब्लेम रिपीट सॉल्व्ह करायचे. आणि मग कुठं अडलं तर व्हिडिओ काढून बघायचं. तुमच्याकडे व्हिडिओ आहेत ऍपवर, तुम्ही बघू शकता ते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, टेस्टचं मी तुम्हाला सांगितलं, फुल सिलेबस टेस्ट घेणार आहे, अभ्यासाला लागा. 15 तारखेला या संडेला मी टेस्ट या नाही पुढच्या 15 तारखेला पूर्ण सिलेबस असेल, त्यात तुमचा UT2 चा पण अभ्यास होऊन जाईल. त्यामुळे अभ्यास करा, टेस्ट द्या, तुमचा फायदाच आहे. माझ्यासाठी करू नका, तुमच्यासाठी करा. टेस्ट दिला तर तुमचा फायदा आहे, नाही दिला तर तुमचं नुकसान आहे. टेस्ट द्या आणि अभ्यास करून टेस्ट द्या. कळालं? उद्यापासून कंटिन्यू EGM होईल. M2 चे आता लेक्चर इथून पुढे होणार नाही. M2 चं रिव्हिजन लेक्चर कधी होणार, UT2 झाल्यावर, युनिट टेस्ट 2 झाल्यावर तुमचं M2 चे रिव्हिजन लेक्चर होतील. तुम्हाला काय डाऊट्स आहेत? गडबड आहे का? गडबड असेल तर जाऊ शकता तुम्ही असं इकडनं. मला सांगायचं, मी सांगणार आहे. गडबड असेल तुम्ही जाऊ शकता. ते घड्याळ का बघायला, गडबड आहे तर जाऊ शकता. हा, ठीक आहे. तर प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला जर काही डाऊट आला तर तिथं पेन्सिलने लिहून ठेवा आणि ते मला व्हॉट्सअपला पाठवा, किंवा ज्यावेळेस आपण रिव्हिजन करणार आहे तेव्हा विचारा. कळालं का? या सगळ्या गोष्टी आहेत. उद्यापासून M2 चे लेक्चर होणार नाही. EGM चे लेक्चर उद्यापासून कंटिन्यू डेली लेक्चर EGM चे होतील, सेम टायमिंग. EGM आता सिलेबस आपला कव्हर होईल सगळा. UT2 च्या आधी तुमचं सगळं सिलेबस कव्हर करून टाकू आपण. ठीक आहे. आणि आता काय डाऊट आहे का विचारा, नसेल तर तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे.